गती म्हणजे काय? बघा तुम्ही आता बसलेला आहात ना, की पळताय, धावताय, बरोबर. गती म्हणजे काय? स्पीड. तुम्हाला वेग आहे, बरोबर, वेग, बरोबर. आता गतीमध्ये गोष्टी कधी असतात किंवा गोष्टी या गतिमान कधी असतात हे आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. हा आता समजा एक रिक्षा आहे, ती थांबली आहे, त्याच्या बाजूला दुसरी रिक्षा आहे, त्याच्यामध्ये पॅसेंजर बसले आणि त्या रिक्षा जो कोणी चालवणार आहे त्याने रिक्षा सुरू केली. ती रिक्षा सुरू झाली, ती रिक्षा पुढे चालली. दोन रिक्षांची उदाहरणं दिली आम्ही. एक रिक्षा इथंच थांबली, कोणी नाही आहे त्याच्यामध्ये, दुसऱ्यामध्ये पॅसेंजर आले, बसले, ती रिक्षा सुरू केली, ती आता पुढे चाललेली आहे. कुठली रिक्षा गतीमध्ये आहे? पहिली की दुसरी? दुसरी. हा, दुसरी रिक्षा ज्याच्यामध्ये पॅसेंजर बसलेले आहेत, प्रवासी, आणि हळूहळू ती रिक्षा पुढे चालली, ती रिक्षा गतीमध्ये आहे. याचाच अर्थ काय रे? ज्यावेळी एखादी वस्तू गतिमान असते, गतीमध्ये असते, त्यावेळी ती तिची जागा बदलते की नाही? बरोबर आहे ना? आणि मला आता सांगा, निर्जीव वस्तू स्वतः गतिमान होऊ शकतात का? नाही होऊ शकत. का? कारण त्यांच्यामध्ये जीवच नाही आहे, त्या निर्जीव आहेत, त्या स्वतः नाही राहू शकत. हा टेबल मी इथून उचलला नाही तर हा वर्षानुवर्ष असाच राहणार आहे, हा स्वतः गतिमान होणार नाही. म्हणजेच काय? वस्तूंना गतिमान करण्यासाठी आपली सजीवांची गरज असते, बरोबर. मग आता या ज्या गती आहेत, जसं की मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं, बरोबर आहे. आता आपण वेगवेगळी उदाहरणं घेऊया या गतीची. मला सांगा, आपण धावतोय, आपण सरळ आपण एका शर्यतीत भाग घेतलाय, आपण पळतोय. आपली गती कशी असणार आहे रे? एका सरळ रेषेत असणार आहे की नाही? जो आपल्याला दिलेला ट्रॅक आहे त्याच्यामध्ये. का उलट कोण पळतंय मागं? शर्यत सुरू झालं नाही पळत. आपला जो ट्रॅक आहे आपण त्या पद्धतीनं सरळ पळतो, बरोबर आहे. आता फुलपाखरूचं उदाहरण डोळ्यासमोर आहे ना. फुलपाखरू बघा, सरळ जात असतं का? सरळ उडत असतं का? ते कसं उडतं ते? एकदा इकडं, एकदा तिकडे, या फुलावर एकदा त्या फुलावर. म्हणजे आपण सांगू शकतो का हे फुलपाखरू त्याच दिशेत जाणार आहे बघा? असं सांगू शकतो आपण? निश्चित नाही सांगू शकत. म्हणजे फुलपाखराची दिशा आपण ओळखू शकत नाही. आता अजून एक उदाहरण घ्या. रांगणारं बाळ माहिती आहे, रांगतं ते सगळ्यांना. आता रांगणारं बाळ आहे, ते आपण सांगू शकतो का ते तिकडंच जाणार आहे? रांगणार कुठेही जातं ते, बरोबर. त्याच्या मनाप्रमाणे ते कुठंही जात असतं. कोण आकाश पाळण्यात बसलंय का? हा, सगळेजण बसलेले आहेत आकाश पाळण्यात. व्हेरी गुड, हात खाली घ्या. आता आकाश पाळणा गोल फिरतो बघा, बसला. मला सांगा, तो गोल फिरतो, एकदा हळू फिरतो, एकदम फास्ट, परत हळू, असा आधेमध्ये फिरत असतो. कसं असतं त्याचं स्पीड? पहिला हळू, नंतर फास्ट, बरोबर. म्हणजेच काय? त्याचं जे स्पीड आहे सुरुवातीला हळू असतं, 2 राऊंड हळू घेतात आणि पुन्हा 2 राऊंड थोडेसे फास्ट करतात, बरोबर. असं आधीमध्ये घेतात का? स्लो फास्ट, परत स्लो फास्ट, असं करतात का? नाही करत, बरोबर. आता हे घड्याळ घ्या. घड्याळामध्ये 11 वाजले असतील तर करेक्ट 60 मिनिटांनीच 12 वाजणार, बरोबर आहे ना? की असं होईल 10 मिनिटात लगेच 12 वाजले असं होतंय? एकदम पळते घड्याळ. म्हणजे त्याची वेळ ठरलेली आहे. 60 मिनिट झाले की हा जो छोटा काटा आहे तो 12 वर येणार आणि 12 वाजणार. पुन्हा पुढचे 60 मिनिटं झाले की छोटा काटा 1 वर येणार आणि 1 वाजणार. म्हणजे त्याची वेळ निश्चित ठरलेली असते. बघा, मी खूप सारी उदाहरणं तुम्हाला सांगितली की नाही. आपण पळत असलो की एका ट्रॅकमध्ये पळतो. फुलपाखरूचं काय सांगताच येत नाही दिशा कुठली असते. रांगणारं बाळ पण कसं जाईल सांगता येत नाही. काही वेळ ही निश्चितच असते काही वस्तूंची. म्हणजेच काय, या ज्या गती आहेत प्रत्येकाची गतीच झाली ना ती. ही पळण्याची गती, फुलपाखराची त्याची गती, रांगणाऱ्या बाळाची त्याची गती, आकाश पाळण्याची स्वतःची वेगळी गती. मग या ज्या गती आहेत सगळ्या गती समान आहेत का रे? वेगळ्या आहेत सगळ्या गती. आणि याच गतींच्या वेगळेपणावरून त्यांचे प्रकार पडतात, जे आपल्याला या 6वीमध्ये अभ्यासायचे आहे. लक्षात आले सगळ्यांच्या? गती म्हणजे काय? थोडक्यात वेग, बरोबर. त्या वेगामुळे काय होतं? गतीमुळे काय
काय होतं, आपली जागा आपण काय करतो, बदलतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे आपण आपली जागा बदलतो. समजा मी इथं उभी आहे आणि मी माझी जागाच बदलली नाही. तुम्ही म्हणाल का की मॅडम गतीमध्ये आहेत किंवा मॅडम गतिमान आहेत, म्हणाल का? नाही म्हणाल. मग आता मी काही उदाहरणं सांगते, त्या वस्तू गतिमान आहेत की नाही हे तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे, आपण कस्तुरीपासून सुरुवात करू. आणि उत्तर चुकलं की तुम्हाला माहिती आहे. चला कस्तुरी, तुझ्या हातात आता बघतो वर्ग आहे सगळा. बरं, वस्तू गतिमान आहे की नाही हे ओळखायचं आहे. ठीक आहे, मी उदाहरण सांगणार. असेल तर आहे, नसेल तर नाही. कळाले ना तुला काय करायचं आहे ते? डाऊट असेल तर आत्ताच विचारा. प्रश्न विचारायचं नाही म्हणजे काय. तयार आहेस? प्रश्न कुणी सांगितलं तर 2च्या ऐवजी 5 प्रश्न. त्यामुळे विचार करा सांगण्याआधी. मला लगेच कळतं कुणी सांगितलंय की नाही त्या. तयार? पहिलं उदाहरण, पळणारा घोडा. समोर बघायचं, समोर लक्ष. नाही तर मला कळालं की लगेच इथं 5 प्रश्न. गतिमान आहे की नाही हे सांग. पळणारा घोडा आहे. व्हेरी गुड. गतिमान आहेच ना, तो पळतोय म्हणजे वेग आहे, त्याच्यामध्ये गती आहे. छान. आता पुढे कुणाला विचारत आरो. स्टेशनवर थांबलेली रेल्वे गतिमान नाही. बरोबर सांगितलं. गतिमान नाहीच आहे. पुढचा प्रश्न, अभिमन्यू. समोर बाकीच आहे, समोर बघायचं. हवेत उडणारा फुगा गतिमान आहे. व्हेरी गुड. अरे कुणीतरी चुका. 2 प्रश्न द्यायला आहेत तुम्हाला. आता कोणाला विचारूया. स्वानंदी. बरं, बंद पडलेला फॅन नाही. बरोबर. हा, अनुष्का उभा राहा. लपलेला ससा गतिमान नाही. बरोबर. थर्ड बेंचवर कोण बसलाय? हा, साधं सोपं उदाहरण. वारा आहे. बरोबर. गतिमान आहे. आता शेवटचं तरी कोण देतंय का मला संधी? 2 प्रश्न विचारायचे. हा, समोर लक्ष.